सोलापूर महापालिकेतील ठेकेदारांनी आता काम बंदचे हत्यार जे आहे ते उपसलेलं पाहायला मिळत आहे। खरं तर 1 मे पासून सोलापूर महापालिकेतील सर्व जे ठेकेदार आहेत ते काम बंद आंदोलन करणार असल्याचं पाहायला मिळत आहे। याबाबतचं निवेदन या सोलापूर महापालिका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने महापालिका आयुक्तांना दिलेलं आहे। खरं तर सोलापूर महापालिकेची जवळपास जानेवारी 2026 पासून ते आत्तापर्यंतची जवळपास 50 कोटींपेक्षा अधिकची बिलं जे आहेत ती थकलेली आहेत आणि यामुळे जे छोटे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ते आता आर्थिक संकटात सापडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळेच या ठेकेदारांनी आता 1 मे पासून शहरातील सर्व कामं आहेत ती कामं बंद ठेवण्याचा इशारा जो आहे तो महापालिकेला दिलेला आहे। खरं तर देखभाल दुरुस्ती असेल, छोटे रस्ते असतील आणि इतर जी विकास कामं आहेत जी झोन कार्यालयाच्या अंतर्गत येतात कार्यालयामधले काम जे आहे ते आता बंद ठेवण्याचा इशारा या महापालिकेच्या ठेकेदारांनी दिलेला आहे। खरं तर सोलापूर महापालिकेला गेल्या अनेक दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात निधी देखील मिळालेला आहे। याशिवाय 1368 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजनासुद्धा मंजूर झालेली आहे। मात्र असं असताना दुसरीकडे छोट्या कॉन्ट्रॅक्टरांची जी बिलं आहेत ती थकवल्यामुळे या ठिकाणी आता हे कॉन्ट्रॅक्टर आर्थिक अडचणीत सापडल्याचं चित्र पाहायला मिळतं। त्यामुळेच त्यांनी आता इशारा दिलेला आहे की 1 मे पर्यंत आमची जर बिलं नाही मिळाली तर मात्र आम्ही सर्व कामं जे आहेत बंद ठेवू असा इशारा त्यांच्या वतीने देण्यात आलेला आहे। त्यामुळे महापालिका प्रशासन यावर नक्की काय तोडगा काढत आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TVN मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।